नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज पारडे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, मी आपल्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे इझी इंग्लिश. सोप्यात सोप्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा इंग्रजी आपल्यासाठी घेऊन येत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला तलाठीपासून ते UPSC पर्यंत सर्वात जर कमी मार्क मिळत असतील की आपला मेरिट कमी येतं, कट ऑफ कमी येतं, ते फक्त आणि फक्त कशामुळे येतं तर इंग्रजी या विषयामुळे. पण भिवू नका मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे. सोप्यात सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकूयात. आपल्याला फक्त प्रत्येक परीक्षेची, आयोगाची किंवा त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कंडक्ट करणाऱ्या यांची जी स्ट्रॅटेजी आहे, त्यांचा क्वेश्चनचा पॅटर्न जो आहे तो जर आपल्याला लक्षात आला, आपलं नॉलेज पक्क झालं, कॉन्सेप्ट क्लिअर झाले आणि चांगला सराव झाला प्रश्नांचा अचूक वेध घेतला की तुम्हाला इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून तुम्हाला चांगल्यात चांगली पोस्ट मिळवणार तुम्ही. चला बघूया आपण आणखीन एकदा स्वरूप पाहूया. मागचे लेक्चर्स आपण पाहिलेले आहेत. MPSC इंग्लिश मध्ये आज जे काही नवीन असतील त्यांनी पहा की याच्यामध्ये काय सगळ्यात पहिल्यांदा ओकॅबलरी, परत काय बाबांनो ग्रामर आहे ज्याला स्ट्रक्चर म्हणूया, आणि नंतर आहे कॉम्पोजिशन आणि कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे 3 पॅटर्न वरती आपले प्रत्येक क्वेश्चन पेपर अवलंबून असतो. चला पुढे बघूया काय काय याच्यामध्ये. ओकॅब मध्ये काय काय क्वेश्चन येतात बरं. ओकॅब मध्ये बघा एवढे 10 क्वेश्चन येतात. प्रत्येकाचे 400 ते 500 तुम्हाला जवळपास शब्द माहित करून घ्यायचे. सिनोनिम्स समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड्स. अँटोनिम्स त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द. स्पेलिंग्स विचारलेले असतात. त्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. त्यानंतर आहे तुम्हाला वर्ड फॉर्मेशन. त्यानंतर होमोफोन्स, बुचकळ्यात टाकणारे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. त्यानंतर आहे तुम्हाला प्रिफिक्स सफिक्सेस आहेत. त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, प्रॉव्हर्ब्स आहेत आणि वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. सारखे उच्चार समानार्थी शब्द असणारे आहेत किंवा त्यांचे स्पेलिंग सारखे आहेत, वेगवेगळे अर्थ आहे, तर असे शब्द आहेत. या प्रत्येकाचे तुम्हाला मिनिमम 500 असे गोळा करायचे, म्हणजे जवळपास 5000 शब्द आपल्याकडे रेडी पाहिजे. आणि देयर इज नो शॉर्टकट टू ओकॅब. ओकॅब हे तुम्हाला दररोज थोडे थोडे शब्द प्रत्येक घटकातले वाचावे लागतील. कारण ज्या प्रकारे जे लोक आपले बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र जे PSI ची तयारी करतात त्यांना माहितीये ग्राउंड आपण इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही 8 दिवसात करू शकता ना. मॉक इन इंटरव्ह्यू घ्या, आमच्यासारख्या एक्सपर्ट कडून गायडन्स घ्या, 8 दिवसामध्ये तुम्ही इंटरव्ह्यूची चांगली तयारी करू शकता. परंतु रनिंग आहे, ग्राउंड आहे, तर ग्राउंडचं जेवढं काय आहे त्याला तुम्हाला कमीत कमी 4-6 महिने दररोज सराव लागणार आहे. असंच आहे, देर इज नो शॉर्टकट टू ओकॅब. तुम्हाला याच्यावरती दररोज थोडे थोडे शब्द पाठ करावे लागणार आहेत. आपण काय ओकॅबच्या नंतर स्पेशल सेशन घेणार आहेत मित्रांनो, डोंट वरी. चला पुढे जाऊया. आता पुढे काय आहे बाबा, ग्रामर स्ट्रक्चर मध्ये काय काय. ग्रामर स्ट्रक्चर मध्ये काही प्रमुख भाग आहेत ते आपण मागच्या क्लिप मध्ये पाहिले, इथे आता रिपीट करतोय नवीन विद्यार्थ्यांसाठी. ते आहेत पार्ट्स ऑफ स्पीच डिटेल, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. त्याचा सराव चांगला झाला की आपण जातो टेन्सेस कडे. टेन्स नंतर आहे मूड्स, त्यानंतर आहे ऍक्टिव्ह वाइज, पॅसिव्ह वाइज, डिग्री, क्वेश्चन टॅग, मॉडेल एक्झलरीज आहेत. त्यानंतर आर्टिकल्स आहेत, डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, अविभाज्य भाग प्रत्येक परीक्षेमध्ये. त्यानंतर डू एज डिरेक्टेड मध्ये तुम्हाला मग हार्डली व्हेन असेल, यूज सो दॅट असेल, कंजंक्शन असतील, ठीक आहे. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. इफचा टेबल आहे नंतर तुम्हाला. क्लॉजेस अँड सेंटेन्सेस, मग सगळ्यात शेवटचा भाग असतो क्लॉज आणि त्या क्लॉजेस नुसार वाक्यांचे आलेले प्रकार. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आपण हे मागे घेतलेलं आहे, मी थोडं धावतं प्रक्षेपण घेतो मित्रांनो तुम्हाला. कॉम्पोजिशन आणि कॉम्प्रेन्शन मध्ये काय काय हे घटक आहेत. कॉम्पोजिशन आणि कॉम्प्रेन्शन मध्ये मित्रांनो लिंग्विस्टिक अंडरस्टँडिंग करायचे तुम्हाला. भाषिक म्हणजे आपण 2 भाषेची सांगड घालतो. मराठी भाषा आपली मातृभाषा आणि दुसरी आहे ती परकीय भाषा, फॉरेन लँग्वेज, दॅट इज इंग्लिश, इंटरनॅशनल लँग्वेज, ग्लोबल लँग्वेज. कॉम्प्रेन्शन, कॉम्प्रेन्शन मीन्स रीड द पॅसेज, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सीसॅटला हे कॉम्प्रेन्शन असतं, इथेही प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला कॉम्प्रेन्शन आढळतं. राज्यसेवेचा विचार केला आपल्याला तर आपल्याला जर राजपत्रित अधिकारी व्हायचं असेल, सनदी अधिकारी व्हायचं असेल, तर तुम्हाला बघा एसे रायटिंग आहे 25 मार्काला असतं, प्रेसी रायटिंग तुम्हाला 10 मार्काला असतं, आणि दोन्हीकडे मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेशन हे तुम्हाला 15-15 मार्काला असतं. म्हणजे पोस्ट गिव्हिंग सब्जेक्ट इज द गेम चेंजर सब्जेक्ट इज इंग्लिश. चला बघूया आता टेबल काय असतो. मी परत रिपीट करतो हा टेबल. आता नवीन सिलेबस नुसार
एक प्रश्न 2 गुणाला तुम्हाला ग्रुप बी ला असणार आहे. आणि बाकी परीक्षेमध्ये तलाठीमध्ये पण एक प्रश्न 2 गुणाला असतो. काही ठिकाणी एक प्रश्न 2 गुणाला, बऱ्याच ठिकाणी एक प्रश्न 1 गुणाला असतो. पार्सल स्पीच तुम्हाला 0 किंवा 1 मार्काला. 0 म्हणजे कधी प्रश्न विचारत नाही. नाउन नामाचा प्रकार, नंबर आणि जेंडर हे तुम्हाला 1 ते 3 मार्कापर्यंत टोटल क्वेश्चन असतात. प्रोनाउन अँड काइंड्स तुम्हाला 3 ते 5 मार्काला, म्हणजे जास्त वेटेज तुम्हाला पार्सल स्पीच मध्ये प्रोनाउन या घटकावरती आढळतं. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आणि काइंड्स आजकालच्या 3 परीक्षेमध्ये जर पाहिलं आपण 19, 18 आणि 17 तर ऍडजेक्टिव्ह वरती प्रश्न येऊ लागले. कधी कधी ऍडजेक्टिव्ह वरती डिरेक्ट प्रश्न विचारलेला नसतो. मला पेन दुसरा घेऊ द्या. पुढे काय आहे, व्हर्ब आणि काइंड्स. वाक्याचा अविभाज्य भाग आहे. याच्याशिवाय वाक्य होऊ शकत नाही, ते आहे व्हर्ब आणि त्याचे उपप्रकार. याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 मार्काला प्रश्न असतात. आणि व्हर्ब आणि टेन्स एकत्रच क्वेश्चन असतात. जसं राज्यसेवा 2016 जर प्रश्न पाहिले आपण तर ऍप्लिकेशन ऑफ टेन्स वरती 4 मार्काला डायरेक्ट प्रश्न विचारलेले. 4 मार्काला कशावरती, व्हर्ब आणि ऍप्लिकेशन ऑफ टेन्सेस. त्यानंतर सब्जेक्टिव्ह, इंडिकेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मूड हे आहे मूडचे प्रकार आहेत. त्यानंतर अविभाज्य भाग म्हणजे ऍक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज आणि दुसरं आहे डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. हे तुम्हाला अविभाज्य भाग प्रत्येक ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतात. कधी इनडायरेक्ट स्पीच 3 मार्काला विचारलं तर ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज 2 मार्काला असतो. कधी ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज 2 मार्काला विचारलं तर इथे तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच हे 2 मार्काला असतं. पुढे पाहूया आपण नो सुनर दॅन, हार्डली हॅड, हार्डली वेन, डू डिरेक्टेड मध्ये 0 किंवा 1 मार्काला, म्हणजे कधी प्रश्न नसतो, कधी 1 मार्काला प्रश्न असतो. कंजंक्शन तुम्हाला 1 मार्काला आहे. त्यासोबत कधी कधी प्रेपोजिशन पण विचारतात, पण आजकाल प्रेपोजिशन हे फ्रेजेस मध्ये टाकलेले असतात. इडियम फ्रेजेस मध्येच प्रेपोजिशन विचारलेले असतात. त्यानंतर आहे तुम्हाला रिमूव्ह टू, यूज सो दॅट आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आहे. होकारार्थी वाक्याचं आज्ञार्थी करा, आज्ञार्थी वाक्याचं निगेटिव्ह करा, निगेटिव्ह वाक्याचं तुम्हाला क्वेश्चन बनवा आहे. त्यानंतर एक्सलेमेटरीचं अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्हचं एक्सलेमेटरी, असे ट्रान्सफॉर्मेशन आहे. क्वेश्चन टॅग विचारलेलं असतं तुम्हाला 1 मार्काला. मॉडेल एक्झलरीज 1 ते 2 मार्काला आहेत. यूज, एबल टू वगैरे कधी कधी विचारतात 1 मार्काला, कधी विचारत नाही. पंक्च्युएशन तुम्हाला 1 मार्काला असतं. त्यानंतर क्लॉजेस तुम्हाला 1 ते 3 मार्काला असतात. क्लॉजेस वरून वाक्यांचे जे प्रकार पडतात ते तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतात, म्हणजे 1 ते 2 मार्काला किंवा 2 ते 4 मार्काला ग्रुप बी मध्ये असतं. इंटू 2 मार्क्स करायचं. इफ कंडिशनल टेबल हा तुम्हाला 1 मार्काला असतो ग्रुप बी, ग्रुप सी ला इतर परीक्षेमध्ये. आणि राज्यसेवेला तुम्ही 3 मार्काला कंपल्सरी हा प्रश्न आहे. 16, 17, 18, 19 प्रश्न घ्या तुम्ही प्रश्नपत्रिका आयोगाच्या समोर आणि हे करूया. आता बघूयात आपण त्याच्यावरती कसे प्रश्न असतात ते. त्याचाच भाग आहे अनलेस इफ नॉट, 0 ते 1 मार्काला असतो. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट तुम्हाला 2 ते 3 मार्काला असतं. हे संपूर्ण या घटकावरती अवलंबून असतं. त्यानंतर ओकॅब आत्ताच पाहिलं आपण, त्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन 1 ते 2 मार्काला आहे. सिनोनिम अँटोनिम 1 किंवा 2 मार्काला आहे. त्यानंतर तुम्हाला इडियम आणि फ्रेजेस 2 ते 4 मार्काला, म्हणजे थोडंसं जास्त वेटेज जर पाहिलं आपण तर इडियम फ्रेजेस या टॉपिक वरती जास्त वेटेज असतं. याच्यासाठी तुम्हाला ओकॅब साठी काही बुक्स फॉलो करावं लागणार आहेत. मी ते तुम्हाला नाव सांगतो. इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेन अँड मार्टिन मध्ये काय ओकॅब आहे. त्यानंतर हायस्कूल ग्रामर बाय पाल अँड सुरी, हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. आणि बक्षी, आर्यन पब्लिकेशनचं बक्षी यांचं पण पुस्तक आहे, त्यांचं पण तुम्ही वापर करू शकता. कधी कधी नीतू सिंगच्या ह्याच्यातून येतात. हे 2 ते 3 पुस्तक आहेत. आणि काय करायचे स्ट्रॅटेजी, मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले सगळे ओकॅब गोळा करा आणि त्याच्यावरती फिरून फिरून प्रश्न रिपीटेडली विचारलेले असतात. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 मार्काला असतो. स्पेलिंग वरती कधी 0 म्हणजे प्रश्न नसतो, कधी 1 मार्काला प्रश्न तुम्हाला असतो. एक पॅसेज असतो 5 मार्काला, ग्रुप बी ला 5x2 म्हणजे 10 मार्काला पॅसेज असतो. त्यानंतर सफिक्स प्रिफिक्स कधी कधी विचारतात, कधी नसतो विचारलेलं. आणि स्पॉटिंग एरर या सगळ्या घटकावरती कधी कधी तुम्हाला एक वाक्य देतात, त्याचे 3-4 भाग करतात. ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, सी इज करेक्ट और डी मीन्स नन. आयडेंटिफाय द एरर इन द गिवन सेंटेन्स. तर हे ब्ल्यू प्रिंट ऑफ इंग्लिश लँग्वेज आहे बघा. या सगळ्यावरती तुम्हाला मार्क मिळवायचे, त्या सगळ्याचा सखोल अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चला बघूया आता आयोगाची प्रश्न विचारण्याची रणनीती कशी आहे बघूया आपण. पहिलाच प्रश्न बघूया, द ऍप्लिकेशन ऑफ टेन्स. वर्ब आणि टेन्स एकच भाग आहे. आपण डिपार्टमेंटल एक्झाम पासून जाऊयात. बघूया आपण डिपार्टमेंटल एक्झाम जी मागची झालेली आता यू घातलेली आहे. आता डिपार्टमेंटल एक्झाम त्यामध्ये 2017 ला 2 मार्काला प्रश्न, आत्ताच मी टेबल दिला आहे बघा तुम्हाला. 2 मार्काला 49 आणि 50 सलग 2 प्रश्न सलग याच्यावरती युजेस ऑफ टेन्सेस आणि व्हर्ब वरती विचारलेले आहेत. चला वाचूया. एक प्रश्न सिंगल लाइनरचा आहे आणि हा मल्टी लाइनरचा आहे. ए बी सी असे 3 दिलेले. म्हणजे आयोगाची रणनीती आता बदललेली आहे. पूर्वीचे जर पेपर काढले तर तुम्हाला
डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे सिंगल लाईनर आढळायचे. आता मात्र मल्टी लाईनर क्वेश्चन्स येऊ लागलेले आहेत आणि ते आहेत तर 50% प्रश्न जवळपास त्यांच्या मार्कांच्या एकूण प्रश्न संख्येच्या 50% प्रश्न हे मल्टी लाईनर आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण, चला अनालिसिस करूयात आपण याचं. चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. ए, आय हॅव गॉट इंदिराज लेटर येस्टरडे. इथं मित्रांनो काय वापरलेलं आहे? हे ऍडव्हर्ब आहे. हे ऍडव्हर्ब काय सांगतो? हा कुठला टेन्स असायला पाहिजे? पास्ट टेन्स असायला पाहिजे. आणि मग जर पास्ट टेन्स असेल तर पास्ट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद एम, इज, आर, त्यानंतर हॅव, हॅज, डू, डज हे बिलकुल येत नाही. मग इथे गडबड काय झाली? मिसमॅच झालं. हे हॅव याच्यासोबत मॅच होत नाही. वाक्य पाहिजे होतं आय गॉट इंदिराज लेटर येस्टरडे, म्हणजे हे विधान चुकलं. ठीक आहे, चला अचूक वेध घेऊयात आपण प्रत्येक प्रश्नाचा आणि वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमधले. डी, आय सॉ हिम ऍट द भुसावळ स्टेशन लास्ट मंथ. मी त्याला मागच्या महिन्यामध्ये भुसावळ स्टेशनला पाहिलं होतं. वाक्य बरोबर आहे. दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. आता पुढे बघूया. यू हॅव मेट फातिमा ऍट द स्टेशन. आणि शेवटी काय दिलं मित्रमंडळी? क्वेश्चन मार्क दिलाय ना. मग वाक्य कसं पाहिजे होतं? हे हॅव इथं पाहिजे होतं. म्हणजे कसं वाक्य पाहिजे होतं? हे बघा, हॅव यू मेट, सॉरी, हॅव यू मेट, हॅव यू मेट कोणाला? फातिमा. आणि शेवटी पाहिजे होतं ऍट द स्टेशन. ठीक आहे, हॅव यू मेट फातिमा ऍट द स्टेशन, मग क्वेश्चन मार्क. येस नो टाइप क्वेश्चन आहे हा, व्हर्बल, ज्याला आपण म्हणतो येस नो टाइप क्वेश्चन. बरोबर, येस नो टाइप क्वेश्चन आहे. मग हे पण विधान चुकलं. याचा काळ बरोबर आहे मित्रांनो, पण या विचारामध्ये जी रचना असते की तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये डब्ल्यूएच ने सुरुवात पाहिजे, त्यानंतर क्रियापद पाहिजे, कधी नाम पाहिजे, त्यानंतर मग क्रियापद पाहिजे. आणि येस नो टाइप मध्ये जे प्रायमरी आणि मॉडल ऍक्झिलरीज असतात ते वाक्यामध्ये सुरुवातीस हवेत. हा साधा बेसिक नियम आहे स्ट्रक्चर आणि टेन्स वरचा. याच्यावरती प्रश्न विचारलाय, आपल्याला चूज द करेक्ट सांगितलंय. मग करेक्ट कुठलं आहे? ओनली बी वाला करेक्ट आहे. बी वाला उत्तर आपलं बरोबर आहे, फक्त इथंच. क्लिअर, बाकी हे चूक आहेत. चला पुढे जाऊया. 50वा प्रश्न, 50th क्वेश्चन, and that is choose the correct alternative for the blank or to fill in the blank. I did this film 4 times. 4 times हे ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. आवृत्ती वाचक क्रियाविशेषण हवे, याने काळाची निश्चिती होत नाही. ठीक आहे, बर मित्रांनो, याचं उत्तर आहे 10 सेकंदामध्ये उत्तर देऊ शकतो आपण. आणि ह्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ज्या क्रिया बोलण्याच्या क्रियेपूर्वी कधीही झाली आहे, किती पण वेळ झालेली आहे आणि जिचा संबंध आता बोलताना येतो, अशा वेळेस आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. त्याचं सूत्र काय मित्रांनो? सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 PP, V3 पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट और एडवर्ब एट द एंड ऑफ द सेंटेन्स. मग इथे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब PP प्लस दिस इज ऑब्जेक्ट, दिस इज एडवर्ब. सूत्र आपल्या पहिल्या स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये मी घेतलेले, तुम्हाला सूत्र असतात 12 प्रकारचे. ठीक आहे, आता बघा हे. चला आता आणखीन एक सांगू का? पटकन उत्तर हे पहा मित्रांनो. हे सीइंग चुकलं, हे सीइंग चुकलं, हे सीइंग चुकलं. याला आपण काय म्हणतो माहितीये का? नॉन ऍक्शन व्हर्ब्स. मित्रमंडळी, आपल्याला काही क्रियापदे अपूर्ण आणि चालू पूर्ण वर्तमान काळात वापरता येत नाही. जसे च्या ऐवजी आपण काय वापरू शकतो? लुक. हिअरिंग, आय एम हिअरिंग यू. नो 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 नो, आय एम लिसनिंग टू यू. लिसन वापरायचं असतं. बिलिव्हिंग नाही वापरायचं, ऍग्रींग नाही वापरायचं, अपिअरिंग नाही वापरायचं, लिव्हिंग नाही वापरायचं, लाइकिंग नाही वापरायचं, वॉन्टिंग नाही वापरायचं, अंडरस्टँडिंग नाही वापरायचं. हे आहेत नॉन ऍक्शन वर्ब, ज्या क्रियापदांना कशामध्ये वापरता येत नाही? अपूर्ण काळांमध्ये, चालू पूर्ण तथा चालू पूर्ण काळामध्ये वापरता येत नाही. त्याच्यावरच हे अचूक वेध घेतलेला. तर तुमचं नॉलेज पक्क पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आणि अशा आयोगाच्या PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती तुम्हाला सराव झालेला पाहिजे. मग मात्र तुम्हाला निश्चित चांगले मार्क मिळतात, चांगली पोस्ट पण मिळते. चला बघूया आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसा प्रश्न विचारलाय. आता ग्रुप C 2019 मागच्या वर्षीचं बघूया. मागच्या वर्षीचा आयोगाचा ट्रेंड पॅटर्न कसा होता, क्वेश्चन पॅटर्न कसे होते त्यांचे बघूयात आपण. बघा 2 लाइनर क्वेश्चन आहे, A आणि B. ठीक आहे. शी गॉट अप व्हेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. दोन्ही सिंपल पास्ट टेन्स आहे.
Okay, I took breakfast in the morning by 8 o'clock. I went to class. I conducted lectures, or I took lecture for 4 hours, 5 hours. Then I went to bazaar. Then I did some shopping. हे साधे भूतकाळ साधे भूतकाळ साधे भूतकाळ आपण वापरू शकतो. आपण स्टोरी मध्ये एखाद्या पाहतो. हे पण विधान बरोबर आहे. वी व्हिजिटेड स्पेन 3 टाइम्स लास्ट इयर. अगदी बरोबर आहे मित्रांनो. भेट दिले. काल आणि कालपूर्वी झालेली जी क्रिया असते ती फक्त आणि फक्त साध्या भूतकाळातच सांगितली जाते. हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहेत. जो ऍप्लिकेशन ऑफ टेन्सेस टॉपिक आहे त्यामध्ये तुमच्या सर्व संकल्पना क्लिअर होतील. मित्रमंडळी, तुम्ही आसपासच्या आपल्या जवळचे जे मित्र आहेत, म्हणजेच विद्यार्थी मित्र आहेत, जे की इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत शिकतायत शाळेमध्ये, त्यांना टेन्स लिहायला सांगा. तुमच्यापेक्षा जलद गतीने फास्ट ते टेन्स लिहितील बरं. पण त्यांना विचारा, हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा, सिंपल पास्ट टेन्स कधी वापरायचा, परफेक्ट कंटिन्युअस कधी वापरायचा, सिंपल फ्युचर कधी वापरायचा. ते म्हणतील माहित नाही, आम्हाला असलं काही शिकवलं नाही. त्यांचं उत्तर हे असतं. म्हणजे त्यांना नॉलेज आहे, कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत, ऍप्लिकेशन माहित नाही, तर ते तुम्हाला करायचं. मग काय, हे पण विधान स्टेटमेंट बरोबर झालं. मग चूज द करेक्ट स्टेटमेंट. बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट. मग उत्तर आपलं काय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. दोन्ही हे विधान बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, फॉरेस्ट, आपल्यापैकी बरेच विद्यार्थी, परीक्षा कुठलीही असेल, तलाठ्यापासून ते युपीएससी पर्यंत, आयोगाचा पॅटर्न बदलत नाही. सरळ सेवा घेणाऱ्यांचा तुम्हाला पॅटर्न बदलत नाही. बघा कसे आहे फॉरेस्टचा. आता बघूया एमपीएससी अंडर घेतलेली. साधं वाक्य आहे, खूप सोपा प्रश्न आहे. शी वर्क्स इन मुंबई. ती सध्या मुंबईमध्ये काम करते. शी इज हॅबिच्युअल ऍक्शन. इथे काय झालं मित्रांनो? एक आहे आत्ता सध्या, आणि तिची काय आहे, ती हॅबिच्युअल ऍक्शन आहे. स्टेट नाहीये, टेम्पररी प्रेझेंट असा प्रकार नसतो, टेम्पररी हॅबिट असा प्रकार नसतो. तर हे दोन जे आहेत ते त्या प्रकारे वापरले जात नाही. तर ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. मग आपल्याला मित्रांनो, आपल्यापैकी खूप साऱ्या जणांना एकच काळ खूप आवडतो, म्हणजे त्या काळावर खूप अतिशय जास्त जीवापाड प्रेम आहे. त्या काळाचं नाव आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. खूप वापरतो आपण, नाही वापरायचं. त्याच्या ऐवजी वापरायचं सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे मित्रांनो 60 ते 70% वाक्य आपण दररोजच्या जीवनामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतो. त्याचे मी 6 उपयोग तुम्हाला डिटेल मध्ये शिकवणार आहे. युजेस ऑफ टेन्सेस हा कम्प्लीट 1.5 ते 2 तास मी तुम्हाला शिकवणार आहे. तुमचे सगळे डाउट्स, डिफिकल्टीज, त्यामध्ये कॉन्सेप्ट पण आपण क्लिअर करूया. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे ग्रुप बी 2019. बघा काय विचारलंय. 60वा प्रश्न आहे. मी स्नॅप्सच घेतले डायरेक्टली, की बाबा हे ऍज इट इज क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील त्या परीक्षेमध्ये. ए सिरीज नुसार 60वा प्रश्न. वी हॅव लिव्ड परफेक्ट प्रेझेंट टेन्स इन दिस हाऊस सिन्स 1952. कंटिन्युटी ऑफ द ऍक्शन आहे. ठीक आहे. आणखीन एक आहे, इथे तुम्हाला खूप छान काळ येऊ शकत होता, आणि तो काळ आहे मित्रांनो हॅव बीन लिव्हिंग. एखादी दीर्घकालीन क्रिया व्यक्त करण्यासाठी आपल्याला इंग्रजीमध्ये 2 प्रकारचे काळ वापरता येतात. पहिला काळ आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स, दुसरा काळ आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आणि त्यानंतर आपल्याला सिन्स पण वापरता येतं, आणि सिन्स नसेल वापरायचं तर इथं फॉर वापरावं लागतं. पण फॉर नंतर येणारा जो टाइम असेल तो कॅल्क्युलेटेड टाइम असतो, मोजलेला असतो. इथं मोजला आपण आता 2021 जर पाहिलं तर म्हणजे जवळपास 69 इयर्स हे आपण कॅल्क्युलेट करूया. मग इथं 2 इयर्स असेल, ठीक आहे, 5 डेज असेल बाबा, 30 मिनिट्स असेल, असा कॅल्क्युलेटेड टाइम ह्या फॉर नंतर घ्यायचा असतो. आणि सिन्स मध्ये इनडिफिनिट टाइम. मग कधी तुम्ही कुठल्याही एखाद्या कंपनीचं लोगो पाहिला की त्याच्या खाली असतं बघा सिन्स 1920, सिन्स 1850, सिन्स समथिंग समथिंग असं तुम्हाला दिलेलं असतं. चला, काय प्रश्न काय आहे बाबा, की द यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबव सेंटेन्स इज कॉल्ड ऍज. द रिझल्टेटिव्ह यूज असा आहे का, द परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स असा आहे का, द कंटिन्युएटिव्ह यूज. येस, ह्याचा उपयोग आहे कंटिन्युअली ती क्रिया घडत आहे सिन्स 1952 पासून. म्हणून योग्य उत्तर पर्याय आहे आपलं या प्रश्नाचं 40. ग्रुप बी ला हा प्रश्न आहे. असाच पॅटर्न तुम्हाला इतर परीक्षेत पण आढळणार आहे. आयोगाचा ट्रेंड जो असतो, कल जो असतो प्रश्न विचारण्याचा, तो समान असतो. त्याच टाईपचे फक्त वाक्य आणि शब्द बदलून त्या घटकावरती ते प्रश्न विचारतात.
परत आपण पाहतोय युजेस ऑफ टेन्सेस, ऍप्लिकेशन ऑफ टेन्सेस. आता जाऊया आपण राज्यसेवेकडे. राज्यसेवा 2019 चा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे मित्रांनो. बघा, राज्यसेवा 2019 ला प्रश्न क्रमांक 54 काय विचारलेला आहे मित्रांनो. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. मल्टीलाइनर आहे, ABC असे 3 वाक्य दिलेले आहेत. बघूया काय दिले. 10 सेकंदापूर्वीच मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेनेशन दिलं ग्रुप बीच. ते कशाला आलंय बघा बरं. आता राज्यसेवेला त्याच टाईपचा प्रश्न आलेला. म्हणून सांगतो मित्रांनो, आपल्याला मागील 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका PYQ हे सोडवणं खूप अत्यावश्यक आहे. सगळ्याच ह्याच्या सोडवायचं तुम्ही. राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतर आसपासच्या सरळ सेवा. तुम्हाला 40% तरी त्याच टाईपचे प्रश्न आलेले आढळतात. काही प्रश्न रिपीट होतात. त्याचं उत्तम उदाहरण बघूया. आत्ताच झालेलं वाक्य हे पहा. वी हॅव लिव्हड इन द विलेज. मगाशीच वाक्य बघा ना कसं दिलंय. ठीक आहे. सिन्स हे पहा, हॅव आणि लिव्हड वापरता येतं आपल्याला. मग ए स्टेटमेंट बरोबर आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. याला आपल्याला हे पण आत्ताच मी सांगितलं, 1 मिनिटापूर्वीच सांगितलं मी तुम्हाला, हे पण वापरता येतं. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. वी हॅव बीन लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987. आणि इथे आपल्याला फॉर पण लिहिता येतं. फॉर लिहून इथं समजा 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष असं पण आपल्याला लिहिता येतं. वी आर लिव्हिंग नाही मित्रांनो, हा काळ वापरता येत नाही आपल्याला. हे स्टेटमेंट चुकलं, कारण इथे सिन्स 1987 दिलेलं आहे. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स काय रचना असते. सब्जेक्ट प्लस एम इज आर एम इज आर प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट और ऍडवर्ब. मित्रांनो, याचे 3 उपयोग असतात. एक आहे जी क्रिया आता या घडीला, या क्षणाला घडत आहे आपल्या आसपास. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मदर इज कुकिंग इन द किचन नाउ, अ डॉग इज बार्किंग ऍट द गेट, बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. ज्या क्रिया आता डोळ्याला दिसत आहेत, आपल्या आसपास बोलण्याच्या क्रियेच्या वेळेस घडत आहेत, त्याच क्रिया सांगण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळ वापरायचा असतो. यामध्ये कीवर्ड असतो मित्रांनो, नाउ, ऍट दिस टाइम, ऍट द मुमेंट. ठीक आहे. दुसरा उपयोग आहे तो आहे टेम्पररी ऍक्शन. आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याकडे बरेच वेळेस आपले रिलेटिव्ह, मोठे बहीण भाऊ, त्यांचे मुलं मुली, सगळी फॅमिली एकत्र येऊन 15-20 दिवस आपण मस्त राहतो, आठवडाभर राहतो, स्टे करतो. तो वी आर स्टेइंग, माय एल्डर सिस्टर इज स्टेइंग विथ अस, विथ माय नेव्ह्यूज अँड निसेस, विथ अस फॉर दिवाळी व्हॅकेशन्स, दिवाळी हॉलिडेज, वी आर एन्जॉयिंग दॅट. तर ह्या ज्या आहेत त्या टेम्पररी ऍक्शन सांगण्यासाठी होतो. we are preparing for the competitive exam, whether it is a state services or group B or group C or direct recruitment, सरळ सेवा. तर हे झाले तुमचे तात्पुरते उपयोग सांगण्यासाठी. आणि आणखीन एक उपयोग असतो फोर्थ कमिंग, इन डिफिनिट फ्युचर ऍक्शन आहे, इमिडिएट फ्युचर ऍक्शन आहे, ती सांगण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, आय शॅल परचेस अ न्यू लॅपटॉप टुमॉरो. मी उद्या नवीन लॅपटॉप विकत घेईन. 50% गॅरंटी फक्त, मे ऑर मे नॉट बी. पण मी जर म्हटलं I will purchase a new laptop or I will buy a new laptop tomorrow, 80 to 90%. तुम्ही म्हणाल मग सर 100%, त्यावेळेस वापरायचा आय एम गोइंग टू परचेस अ न्यू लॅपटॉप टुमॉरो. झाली डिफिनिट फ्युचर. आणि आय एम गोइंग टू परचेस अ लॅपटॉप नाउ, इमिडिएट फ्युचर आहे, आता लगेच मी घेणार आहे तो. तर अशा प्रकारे केला जातो. तर आपले ए आणि बी उत्तर बरोबर आहे. बघूया पर्याय कुठे आहे ए आणि बी. फक्त सी, बी ओनली, ए आणि बी इथं आहे मित्रमंडळ. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. बघा, त्याच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. आपला अभ्यास चांगला असला की प्रश्न सोडवायला फक्त 10 ते 15 सेकंड पुष्कळ आहे. चला आता जाऊया परत आणखीन एकदा राज्यसेवा. मित्रांनो, आताच ग्रुप बीच्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना लक्षात आलं की आयोग नेहमी गुगली टाकतं. ठीक आहे. आणि शॉर्टकट मेथड्स वापरू नका. दिलेला सिलेबस आधी पूर्ण करा. त्या सिलेबसला डेफिनेशन पासून ते एक्सेप्शनल पर्यंत सर्व डिटेल मध्ये अभ्यास करा. गुणानुसार ठरवा तुमचा वेळ. त्या टॉपिकला किती वेटेज आहे त्यानुसार तुम्ही त्याला वेळ जास्त द्यायचा आणि जास्त अभ्यास करायचा आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्यसेवेने बदललेला मागच्या वर्षीचाच पॅटर्न बघा. डेफिनेशन ऑफ द टेन्स विचारले मित्रांनो, टेन्सची डेफिनेशन विचारले. हा प्रश्न क्रमांक 89वा. 70वा प्रश्न आहे याच प्रश्नपत्रिकेतला. मित्रमंडळ, ऍडव्हर्बची डेफिनेशन विचारली. बघा आयोगाने पॅटर्न कसा बदललेला आहे. गेले ते दिवस शॉर्टकट मेथड वापरायचे. शॉर्टकट नाहीये. देर इज नो शॉर्टकट टू नॉलेज अँड सक्सेस. मग परत रिपीट, अभिमन्यू सारखं तुम्ही चक्रव्यूहामध्ये आढळतात. परत इंग्लिशचा क्लास करा, परत ह्याचा क्लास करा, त्याचा करा. एका विषयाचे 3-3 शिक्षकाकडे जाऊन तुम्ही क्लास करता. एका विषयाला 15-15 हजार रुपये तुम्ही फीस पे करता वेगवेगळ्या शिक्षकांकडे जाऊन.
असे 10 आहेत, म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च करता. एकदा शिका, पक्क शिका, कायमचं शिका. आपण का फंडा येईल. ठीक आहे. तर बघा डेफिनेशन विचारले, बघूया आता डेफिनेशन काय. स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट और स्टेटमेंट्स अँड आन्सर. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब युज्ड टू इंडिकेट. काय काय दाखवतं? टेन्स मध्ये क्रियापद वापरलेलं असतं. त्या क्रियापदावरून काय लक्षात येतं? अहो, मी व्याख्याच तुम्हाला देणार आहे. टेन्स मीन्स टाइम. व्याख्याच कॉपी पेस्टच आहे आपल्या ह्याच्यातला घेतलेला प्रश्न. बर, कंटिन्युअस म्हणजे इम्परफेक्ट टेन्स, कंटिन्युअस टेन्स, प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे क्रिया जी सुरू आहे, चालू असणारी क्रिया दर्शवतो. हो, दर्शवतं. द कम्प्लीटनेस, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. द ऍक्शन विच इज कम्प्लिटेड इट इज शोन, मीन्स कम्प्लीटनेस ऑफ द ऍक्शन इज ऑल्सो शोन. म्हणजे तिन्ही करेक्ट आहेत. ए इज ट्रू, ओनली बी इज ट्रू, सी इज ट्रू, ऑल आर ट्रू. आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे मित्रमंडळ पर्याय क्रमांक 4. बघा, मी सांगितलंय तुम्हाला की प्रत्येक याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो. अगदी डेफिनेशन पासून त्याचे अपवाद असतील, एक्सेप्शनल केसेस, स्पेशल केसेस असतील, डिफरंट केसेस असतील, त्याचे वेगवेगळे टाईप असतील, याच्यावरती तुम्हाला सखोल अभ्यास झाला पाहिजे. मग आपल्याला वाटतं टेन्सवर, डायरेक्ट टेन्सवरच प्रश्न विचारतं. आयोग काय पण विचारतं. 2 डेफिनेशन विचारलेले आहेत मागील राज्यसेवा 2019 मध्ये. त्यामुळे आपल्याला डेफिनेशन सुद्धा माहित असणं अत्यावश्यक आहे. चला पुढे जाऊयात. पुढचं आहे आता बघा, टेन्स आपण शिकले आत्ताचे जेवढे काही उदाहरण पाहिले त्यामध्ये वाक्यात सुरुवातीला कर्ता, त्यानंतर क्रियापद आणि शेवटी कर्म येत होतं. वाक्यामध्ये कर्त्याला महत्व दिल्याने त्याला म्हणतो कर्तरीप्रयोग आणि क्रियापदावर त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणजे ऍक्टिव्हाइजच्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्त्यानुसार वापरलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशी जी पद्धती असते घराची, ब्रिटनला राणी राज्य करत होते, आपल्या इकडे राजे राज्य करायचे. म्हणजे आपल्या इकडे पितृसत्ताक पद्धत आहे. फक्त केरळमध्ये कधी कधी आढळते आपल्याला मातृसत्ताक. तर असंच आहे. इंग्रजीमध्ये प्रमुख 2 वाक्यरचना आढळतात. एक असतो ऍक्टिव्हाइज आणि एक असतो पॅसिव्हाइज. मराठीमध्ये भावे प्रयोग आहे. म्हणजे बघा, मराठीमध्ये आणखीन वाढला. मराठी अवघड आहे, मी वेळोवेळी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आणि एवढंच कशाला, मागच्या वर्षीचे जे राज्यात पहिले आलेले जे डीसी बनलेले आहेत त्यांना सगळ्यात कमी मराठीमध्ये मार्क आहे. त्यामुळे भाषा विषयाकडे दुर्लक्ष करू नका. भाषा विषयच तुम्हाला वर घेऊन देणार आहे पोस्ट आणि मार्क पण. ठीक आहे. ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज मध्ये जेव्हा कर्त्यानुसार क्रियापद वापरलेलं असतं ऍक्टिव्हाइज आणि कर्मानुसार वापरलेलं असतं ते पॅसिव्हाइज. हे तलाठीपासून ते युपीएससी पर्यंत तुम्हाला अविभाज्य भाग असतात. चला मी तुम्हाला आता एक शॉर्टकट की देतो कसं करायचं, कसे सोडवायचे. बरं, आधी प्रश्न वाचूया. मागे 2017 जी झालेली परीक्षा 39वा प्रश्न आहे. चेन द व्हाइस. मिस्टर कृष्णाजी टीचर्स अस ग्रामर. याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट वापरले. एक हे आहे, याला IO म्हटलंय. माझं स्ट्रॅटेजी लेक्चर पहा मागचं. ठीक आहे. आणि ह्याला DO म्हणजे डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. कसं शोधायचं? मूळ क्रियापदास, मुख्य क्रियापदास व्हॉटने प्रश्न विचारला असता आलेला एक शब्द किंवा अनेक शब्द हे सर्वच्या सर्व शब्द हे डिरेक्ट ऑब्जेक्ट असतात. हुमने प्रश्न विचारला असता मिळालेला एक शब्द किंवा अनेक शब्द हे इनडिरेक्ट ऑब्जेक्ट असतात. चला, आणि सगळ्यात महत्वाचा ह्याचा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कारण कृष्णाजी हे एकवचनी सर असल्यामुळे, शिक्षक असल्यामुळे, नाम असल्यामुळे त्याला ES प्रत्यय जोडलेला आहे. मी तुम्हाला शॉर्टकट की देऊ का? पहा बरं बोर्डकडे, आता शॉर्टकट की देतो तुम्हाला. हे पहा, क्रियापदाचे एकूण रूप बघूया आपण. V1, V2, V3 आणि V4. बरोबर. आता बघा, जिथे जिथे काय आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचं माहितीये का? आता बघा ना, आपल्याला ईट असेल, त्याचं काय केलं आपण? एट. ठीक आहे. ईटन आणि ईटिंग. बर, आता आपल्याला काय करायचं मित्रांनो? पॅसिव्हाइज मध्ये आपल्याला क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप वापरायचं असतं, V3. मग प्रत्येक परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर टेन्स असा सिद्ध होईल ना. मग तो टेन्स मेंटेन करण्यासाठी, तो आहे असा ठेवण्यासाठी, जशा गणितामध्ये पायच्या व्हॅल्यू 2 आहेत तसंच इथे मित्रांनो हा टेन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं माहिती का? हे पहा, जिथे इट वापरलेलं आहे, जिथं V1 आहे ना तिथं बी, शाल, विल, कॅन, कुड, मे, माइट असेल तर पुढे आहे एम, इज आणि आर. हे घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता 8 असेल तर त्याच्यासाठी घ्या वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर भूतकाळासाठी. जिथे जिथे इटन, जसं इटन आहे तसंच क्रियापदाचं तिसरं रूप आहे बीन. आणि जिथे जिथे इटिंग आहे तिथंच क्रियापदाचं कुठलं रूप घ्यायचं? बीइंग. ही मित्रांनो पॅसिव्हाइजची चावी आहे, चावी, मास्टर की.
पॅसिवाइज करत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं, ते बदलू नये, मग त्याचा टेन्स बदलू नये, आहे तोच टेन्स मेंटेन करण्यासाठी कॅन कुड मे माइट शॅल शुड विल वुड नंतर बी घ्यायचं, वर्तमान काळामध्ये ॲमिजार घ्यायचं, वॉज वेअर भूतकाळामध्ये घ्यायचं, एक वचन अनेक वचनासाठी वेअर बिन हे क्रियापदाचं तिसरं रूप असेल, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर टेन्स तर, आणि जिथे जिथे आयएनजी रूप वालं क्रियापद आलेलं असेल तिथे तुम्हाला बीइंग घ्यायचं. चला सोडूयात. बर, मला आधी पांढरा पेन घेऊ द्या, एक पांढरा आणि एक ब्ल्यू घेतो. आधी बाबा ब्ल्यू घेतो, ब्ल्यू. चला आता बघा, डिरेक्ट ऑब्जेक्ट आधी आपण घेऊयात पॅसिवाइज करण्यासाठी. घ्या आधी डिरेक्ट ऑब्जेक्ट. काय झालं बघावर, ग्रामर. आता ग्रामर वर्तमान काळ असल्यामुळे बी तर येणार नाही, शाल विल असतं तर आलं असतं, मग ऍम पण येणार नाही, आय पाहिजे करता, मग इज येतं, आर पण येणार नाही. ग्रामर काय आहे, एक वचनी नाम आहे. बरं मित्रांनो, एकदा ग्रामर वरती आयोगाने प्रश्न विचारला, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज ग्रामर. आयोग कसं बदलतं बघा, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन. आणि याचं उत्तर आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. भावनावाचक नाम आहे ते, भावाचक नाम आहे ग्रामर. आयोग कसंही कुठेही फिरवून प्रश्न विचारतं, वी शुड बी रेडी, वी शुड बी प्रिपेअर्ड. चला ग्रामर घेतलं, इज घ्या, इज. ग्रामर इज. टीचचं तिसरं रूप, टीचड होत नाही मित्रमंडळी, मग काय होतं, टॉट, TAUGHT, टॉट. ग्रामर इज टॉट. कोणाला शिकवलं जातं, याच्या आधी प्रेपोजिशन घ्या, टू अस. कोणाकडून शिकवलं जातं, बाय मिस्टर और श्री कृष्णाजी. मी मराठीत पण अर्थ व्यक्त करतो, आधी मला ह्याचे पॅसिवाइज करून देऊ द्या. बघूया आपण कशा प्रकारे या कोर्स मध्ये शिकणार आहेत, सविस्तर, डिटेल, सखोल, शास्त्रशुद्ध पद्धतीने. आता घ्या व्ही. व्ही हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, याला सुरुवातीला घ्या. व्ही ची आपल्याला असं वापरता येत नाही, त्याची प्रथमांत घ्यावी लागते, व्ही. आता व्ही साठी काय घ्यावं लागेल आपल्याला, आर. व्ही साठी काय घ्यावं लागेल आपल्याला, आर. व्ही आर. मग ह्याचं तिसरं रूप, टॉट. वी आर टॉट. काय शिकवलं जातं, घ्या मग पुढचा सब्जेक्ट, ऑब्जेक्ट इथं इंग्लिश, डिरेक्ट ऑब्जेक्ट. वी आर टॉट इंग्लिश. कोणाकडून, बाय मिस्टर कृष्णाजी. ओके. चला मग काय झालं बघा बरं मित्रमंडळ, आता उत्तराकडे जाऊया. ह्या दोन पर्यायापैकी एक आहे का बघूयात आता. ग्रामर टीचेस अस मिस्टर कृष्णाजी. ग्रामर शिकवतात आम्हाला आणि कृष्णाजींना. अर्थच वेगळा झाला, चुकला, पूर्णपणे चुकला अर्थ. वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर कृष्णाजी. येस, आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक इथं मिळालेला आहे. हे पहा, वी आर टॉट हे घेतलं आयोगाने, हे नाही घेतलं. कधी कधी आयोग असं विचारतात, हा डिपार्टमेंटला आहे. हा जर प्रश्न मी राज्यसेवेला टाकला तर आयोग कसं करेल, ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, बोथ आर करेक्ट, बोथ आर इनकरेक्ट. झाला मल्टी लाइनर क्वेश्चन, पॅटर्न तोच आहे. ठीक आहे. चला, वी आर टॉट बाय कृष्णाजी ग्रामर, हे बरोबर आहे. पण काय केलं माहिती का, आम्हाला शिकवलं जातं कृष्णाजींकडून आणि ग्रामर शेवटी घेतलं असं नसतं, ह्याची रचना चुकली. हे इथं नको पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं वरच्या प्रमाणे, म्हणून हे पण विधान चुकलं, हे पण स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ग्रामर टीचर्स अस बाय कृष्णाजी, हे पण चुकलं, वरच्या सारखंच. ठीक आहे. मराठी अर्थ पहा, कृष्णाजी, श्रीयुत कृष्णाजी आम्हाला व्याकरण शिकवतात. व्याकरण शिकवलं जातं आम्हाला श्रीयुत कृष्णाजी यांच्याकडून. आम्हाला शिकवलं जातं व्याकरण श्रीकृष्णाजी यांच्याकडून. तर आपण ऍक्टिव्हाइज पॅसिवाइज खूप सोप्या, साध्या, सिंपल पद्धतीने, मी तर तुम्हाला सूत्राच्या स्वरूपामध्ये म्हणजे गणिती पद्धतीने मी तुम्हाला पॅसिवाइज शिकवणार आहे, खूप सोप्या पद्धतीने. चला आणखीन, हे फक्त डिपार्टमेंटलचं बघितलं. आता पुढे जाऊया. पुढे कशाचा प्रश्न आहे, फॉरेस्ट प्री 2019 ला कसा प्रश्न विचारलाय बघूया आपण. प्रश्न क्रमांक 32 आहे. बाबूराव पेंटर हॅज पेंटेड धिस पिक्चर. हे बघा, आधीच करूयात आपण. याचा काळ शोधला, काय सापडला, हॅज पेंटेड. मग ह्याचं पॅसिवाइज काय शोधायचंय 10 सेकंदात, हॅज बीन पेंटेड. ओके, बाय वगैरे वगैरे पुढचं. आणि ऑब्जेक्ट कोण याचं, काय पेंट केलं, धिस पिक्चर. हे पहा, दिस इज द ऑब्जेक्ट. मग याला सुरुवातीला घ्या, दिस पिक्चर हॅज बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर. बघा बरं कुठं दिसतंय, हे पहा, इथं चुकलं, इथं वॉज चुकलं, हॅज बीन आलं.
पर्याय क्रमांक हे बरोबर आहे मित्रमंडळ. ठीक आहे, हॅड बीन चुकलं, इथं हॅड दिलंय का नाही ना, मग इथे हे बरोबर कधी आलं असतं, जर इथे हॅड असतं तर हे बरोबर आलं असतं. ठीक आहे, तर बघा बाबूराव पेंटरने हे चित्र रंगवलेलं आहे किंवा काढलेलं आहे, रंगवलेलं आहे. मग काय, हे चित्र रंगवलं गेलेलं आहे बाबूराव पेंटर यांच्याकडून. दिस इज अ फॉरेस्ट प्री 2019. प्रश्नपत्रिका कुठली का असे ना, पेपर कुठला का असे ना, पॅटर्न तोच असतो. त्या पॅटर्नचा आपण आवाका लक्षात घेतला पाहिजे, आयोगाचा ट्रेंड आपल्याला लक्षात आला पाहिजे. ग्रुप बी 19 ला कशा प्रकारे प्रश्न विचारले पाहूयात आपण. ग्रुप बी 19 चे प्रश्न कसे विचारलेले आहेत ते बघा. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. आता उलटा प्रश्न विचारला, त्यांनी विचारलंय तुम्हाला, दिलेलं वाक्य हे पीव्हीचं आहे, पॅसिव्हाइजचं आहे वाक्य, आणि आपल्याला शोधायचं काय, ऍक्टिव्हाइज शोधायचं. उलट सांगितला प्रश्न, हा पण ट्रेंड आहे आयोगाचा. शोध्यात. 1 मिनिट, आत्ताच मी तुम्हाला काळ लिहून दिला होता, हे पहा इथे पॅसिव्हाइज घडलेलं आहे. जिथे इज असेल तर हे इज ऑब्जेक्टेड, इज वगळलं जाणार, सुरुवातीला व्ही येणार, मग कसं येणार आहे, व्ही ऑब्जेक्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स, ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल. झाला, सिस पेन्सिलने करून टाकायचा आणि मग उत्तराकडे जाऊया आपण. ठीक आहे, वी ऑब्जेक्ट दिस प्रपोजल. इथं काय दिलं, दिस आहे, इथं काय दिलं, दिस, आणि ह्याच्यामध्ये टू घेतलेलं, इथं टू दिलाय का, नाही दिला ना. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड, परत हा पॅसिव्हाइजच झाला, परत देखील हा पॅसिव्हच झालेला आहे मित्रमंडळ, चुकलं. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड बाय अस. वी ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल. येस, हे बघा आपण सोडवलेलं, सिस पेन्सिल घ्यायची, सोडवायचं आणि मग उत्तराकडे जायचं. दिस प्रपोजल इज सब्जेक्ट, काहीतरी वापरतात असे, नुसतं कन्फ्युज करतात काय पण हे करून. तर उत्तर खूप सोपं होतं, 10 ते 15 सेकंदामध्ये किंवा अर्ध्या मिनिटाच्या आत तुम्हाला उत्तर येतं. कधी पण प्रश्न घेतल्या घेतल्या आधी सिस पेन्सिलचा वापर करा बा, परत इरेज करू शकता तुम्ही, रफ वर्क करू शकता तिथे, असं पटकन लिहून काढायचं म्हणजे आपण खाली कन्फ्युज होत नाही. तर चला पुढे जाऊया. चला, ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइजचा प्रश्न आहे पुढे, आणि तो आहे आता राज्यसेवा 2019. सिंगल लाइनरच क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे, पण जसा मागाशी विचारला तसाच आता विचारला गेलेला आहे. बघा बरं काय केलंय, आय शॅल बी ऑब्लिज्ड टू गो. ठीक आहे, मला जाण्यास भाग पाडलं जाईल, भविष्यकाळ आहे. चला, भविष्यकाळ सापडला की नाही आपल्याला इथे, इथे पॅसिव्हाइज आहे. मग हे काय पाहिजे माहिती का, डॅश डॅश विल. विल काय पाहिजे माहिती का, डॅश डॅश विल ऑब्लाइज, OBLIGE ऑब्लाइज मी. ठीक आहे, मग कोण असतो इथं, परिस्थिती. परिस्थिती मला जाण्यास भाग पाडेल, परिस्थिती मला जाण्यास भाग पाडेल, परिस्थिती. मग परिस्थितीसाठी काय घेतो आपण, सर्कमस्टन्सेस. हे पहा, विल ऑब्लाइज मी टू गो. टू गो हे नॉन फायनाइट वर्ब आहे, इन्फिनिट याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, तर पहिल्याच ह्याचं उत्तर बरोबर आहे. डेस्टिनी ऑब्लिज मी टू गो येत नाही. ठीक आहे, आणि काळ बघण्याचा साधा वर्तमान काळ झाला. फोर्सफुली आय ऑब्लाइज टू गो, साधा वर्तमान काळ झाला. ठीक आहे, त्यानंतर इट इज ऑब्लाइज मी टू गो, हे तर येतच नाही, हे चुकलं, हे चुकलं, हे पण चुकलं. उत्तर पर्याय क्रमांक 1, द सर्कमस्टेन्सेस, परिस्थिती. ठीक आहे, विल ऑब्लाइज मी टू गो, आय शॅल बी ऑब्लाइज टू गो. शॅल आय नुसार वापरायचं असतं, आणि सर्कमस्टन्सेस आय आणि व्ही सोडून इतर सगळ्यांना विल वापरायचं असतं. आय आणि व्ही साठी शॅल वापरायचं असतं. झालं राज्यसेवा 2019. आणखीन काही आहे का बघूया त्याच्यामध्ये क्वेश्चन. परत 2019 राज्यसेवा, मोठा प्रश्न आहे आता. ठीक आहे, आत्ताच मी दिलं होतं बघा, जर व्हर्ब आयएनजी असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं, बीइंग घ्यावं लागतं. ठीक आहे, आणि V2 असेल तर काय घ्यावं लागतं, वॉज वेअर. मग आधी सिस्पेन्सिल घ्या, सिस्पेन्सिल घ्या, इथे क्रियापद सापडलं आपल्याला, आणि शी ड्रॉप्ड हिम, इथे क्रियापद सापडलं. मग याचा पॅसिव्हाइज लगेच लिहून काढूया. साध्या भूतकाळामध्ये जेव्हा V2 असतो त्यावेळेस आपल्याला एकतर वॉज वापरावं लागतं किंवा वेअर वापरावं लागतं, ही आपली पॅसिव्हाइजची चावी. ठीक आहे, ड्रॉप्ड, मग ड्रॉप्डचं काय होणार आहे माहितीये का, ही वॉज, एक वचनी आहे ना तो, ही वॉज ड्रॉप्ड. पण कोण आहे बाबा तो ही आहे मिस्टर प्रोफेसर कुमार. ठीक आहे, आणि आता इथं
ड्रायव्हिंगचं काय होणार माहिती का मित्रांनो, बीइंग ड्रिव्हन. चला 10 ते 15 सेकंदात 20 सेकंदात उत्तर शोधूया. कुठं कुठं तुम्हाला बीइंग ड्रिव्हन दिसतंय आणि वॉच ड्रॉप्ड दिसतंय. ह्याच्यात बीइंग ड्रिव्हन दिसलं का? नाही दिसलं. ह्याच्यामध्ये आफ्टर ड्रायव्हिंग नाही. ह्याच्यामध्ये आफ्टर ड्रायव्हिंग नाही. आफ्टर बी सापडलं, इथं सापडलं आपल्याला, हे पण बरोबर आहे. आणि मिस्टर कुमार, प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप्ड ऍट हिज हॉटेल, हे पण बरोबर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. कसं शोधलं? हे क्रियापदाचे मागा लिहून दिलेले V1 V2 V3 मागा लिहून दिलं ना. V1 असेल तर काय वापरायचं? बी. शाल विल असेल तर ठीक आहे, एम, इज आणि आर. ठीक आहे. V2 साठी हे वापरायचंय. आता V3 साठी काय घ्यायचंय? बीन घ्यायचंय, बीन. बीन घ्यायचं. मगाशीच्या वाक्यांमध्ये होतं तसं. तर हे व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही शिकलात की 15-20 सेकंदामध्ये तुम्हाला याचे उत्तर येऊ शकतात, येतात. फक्त नॉलेज पक्क पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आपले. चला पुढे जाऊया. डिपार्टमेंटल PSI इनडायरेक्ट स्पीच. प्रत्यक्ष कथन हा एक अविभाज्य भाग असतो प्रत्येक परीक्षेमध्ये. बघूया आता काय आहे इथे. काय म्हणते बघा बरं. 36वा प्रश्न आहे. चूज द बेस्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. डू यू सपोज. चला सिस पेन्सिल घ्यायची. येस नो टाइप क्वेश्चन आहे. इथं हा आहे. मग आपल्याला वाक्यामध्ये आज कडे घ्यावं लागणार आहे. काय काय घ्यावं लागेल आपल्याला? एक तर आज कडे घ्यावं लागेल आणि आज कडे नंतर हा येस नो टाइप क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला इफ हे कंजंक्शन किंवा वेदर हे कंजंक्शन घ्यावं लागेल. हा कुठला आहे? येस नो टाइप आहे. मग इफ किंवा वेदर हे क्वेश्चन घ्यावं लागेल. परत काय आहे इथं? जियर्ड आणि अँग्री मदर आहे. ठीक आहे. जियर्ड म्हणजे उपहासाने म्हटली. काय म्हटली? डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन फादर. जियर्ड इज अँग्री मदर. ए तुझ्या बापापेक्षा तुला लय कळतोय रे, हा का उगा शानपणा करायला, असं आई चिडून रागून उपासाने त्याच्या मुलाला म्हटली. आता सपोजचं काय होणार? सपोजड होणार. साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ करायचा. इथं काय करायचा? सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट टेन्स होतो मित्रमंडळ. ठीक आहे. आता इथे पण बघा नोच काय होणार आहे माहिती का? नोच KNEW होणार. आस्क्ड, इफ, सिंपल पास्ट टेन्स आणि न्यू हे कुठे आहे ते शोधा. बघा चला वाचूयात. आता वाचन जास्त आहे, थोडी काठीण्य पातळी जास्त आहे. मोठा प्रश्न. हिज अँग्री मदर जिअर्स. चला 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 इथं मला पेन बदलू द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठे आयोग कशा प्रकारे देतात. हे इथे एक गडबड आहे, इथे एक गडबड आहे. हा इथे पण चुकलं, इथे पण चुकलं. पुढचं तर वाचूच नका. एक एरर आला तरी विषय मिटला. हिज अँग्री मदर जिअर्ड अँड आस्क्ड. हे इथं तरी बरोबर दिलेलं आहे, पण इथं चुकलं. इथं दॅट नको, इथं इफ किंवा व्हेदर पाहिजे आपल्याला. खाली दिलं इफ किंवा व्हेदर. बरोबर आहे, इफ किंवा व्हेदर पाहिजे. चला हिज अँग्री मदर जिअर्ड बरोबर आहे, आस्क्ड बरोबर आहे, व्हेदर बरोबर आहे, ही सपोज्ड बरोबर आहे, दॅट ही न्यू बरोबर आहे, हे 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 बरोबर आहे. वाक्य उत्तर हेच आहे, पण आणखीन एक वाक्य वाचावं लागेल शेवटी. हिज अँग्री मदर जिअर्ड बरोबर आहे, आस्क्ड बरोबर आहे, व्हेदर बरोबर आहे, सपोज्ड बरोबर आहे. पण इथं वाक्य चुकलं. नोज दिलंय साधा वर्तमान काळ. हे फक्त एवढ्या एकामुळे चुकलं बघा. एका फक्त एवढ्या ह्याच्यामुळे चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक कुठलं येणार आहे मित्रमंडळी? तिसरं उत्तर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे हे. इथपर्यंत उत्तर हे बरोबर आहे. बघा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सिस पेन्सिल घ्यायची. आदित्य कार्यक्रम करायचा सगळ्या त्याचा, जे आपण मी शिकवलेलं आहे, सरांनी शिकवलेलं हे आठवलं की लिहून काढायचं. म्हणजे आपलं कन्फ्युजन दूर होऊन जातं. कारण आपल्याला कमी वेळेमध्ये फास्ट प्रश्न सोडवायचे असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांची एक कंप्लेंट असते किंवा त्यांचा अनुभव असतो, सर आम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करताच आले नाहीत. का नाही आले? मी तुम्हाला सांगितले की 3 डायमेन्शनल आपला अभ्यास पाहिजे. एक नॉलेज, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. त्यामध्ये PYQ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सोडवले पाहिजेत 5 ते 10 वर्षाचे सगळे. त्यानंतर आहे तुम्हाला महत्वाचा गोष्ट आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज केली पाहिजे. ठीक आहे. आणि स्पीड आली पाहिजे. मग तुम्हाला रँक आणि मार्क्स मिळणार आहेत. चला पुढे जाऊयात. पुढचा कुठला आहे बघा. ग्रुप C 2019 चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघूयात. काय प्रश्न म्हणतोय? 85वा प्रश्न आहे. ही सेड टू मी व्हाय WH. हेच कॉपी पेस्ट ठेवा. आहे असं ठेवावे, आहे हेच घ्यावे. ओके ठीक आहे. आता
हे डब्ल्यूएच आहे म्हणल्यावर आस्क्ड, एन्क्वायर्ड असतं, एन्क्वायर्ड नंतर ऑफ असतं. दिलेलं वाक्य हो करार्थी करायचं. बर आणखीन एक आहे, थांबा मला ब्ल्यू पेन घेऊ द्या. आता डीड, ठीक आहे, आणि स्ट्राईक त्याचं काय होणार माहिती का? डीड सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याचा परफेक्ट पास्ट होतो. सिंपल पास्ट टेन्सचा काय तयार करायचा असतो? परफेक्ट पास्ट. दादा ताई परफेक्ट पास्ट कसा होईल? हॅड प्लस V3. मग याच तुम्हाला काय होणार? डीड स्ट्राईकचं काय व्हायला पाहिजे? हॅड स्ट्रक. ठीक आहे, एसिस पेन्सिलने केलेलं काम. ठीक आहे, एन्क्वायर्ड नंतर ऑफच आलं पाहिजे, आस्क्ड किंवा एन्क्वायर्ड, आणि एन्क्वायर्ड सोबत ऑफ आलं पाहिजे. चला उत्तराकडे जाऊयात आता आपण. वाचा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही एन्क्वायर्ड टू, बघा इथं काय झालं? टू मी, व्हाय आय डिड, परत हे चुकायला लागलं, इथं पण चुकलं. हे स्ट्राईक हिम आहे असंच क्वेश्चन घेतला, एक तर रचना चूक आहे, इथं पण चूक आहे. ही इन्क्वायर्ड ऑफ मी व्हाय आय हॅड स्ट्रक हिम, मी त्याला का मारलं बाबा? हे पहा, हे बरोबर आहे. ठीक आहे, ही आस्क्ड मी व्हाय डिड, हे पण चुकलं इथं. ठीक आहे, व्हाय आय स्ट्रक कुठला आहे बघा? ही सेड आहे, सेड येत नाही ना. ठीक आहे, आणि फक्त हे नाही येत इथं, स्ट्रक नाही येणार. मग वाक्य पर्याय क्रमांक कुठला आहे? बरोबर हे एन्क्वायर्ड आलं, ऑफ आलं, मी आलं, व्हाय कंजंक्शन घेतलं, आणि आपल्याला हे बघा हा काळ तयार करून दाखवला. अशा प्रकारे उत्तर तुम्ही शोधायचं आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघूया. राज्यसेवा नाही, ग्रुप बी 2019 आलाय. पुढे राज्यसेवा घेऊयात. बघूया आता क्वेश्चन, सिंगल लाईनरच आहे. पॉइंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. माय मदर सेड टू मालती व्हाय आर यू नर्वस टुडे. बघा मगासारखा WH आला की नाही? व्हायला व्हाय आहे असं ठेवून टाकायचं, व्हाय वाला शोधायचं, याचा काळ शोधायचा. टुडेच दॅट डे केलं पाहिजे, दॅट डे. ठीक आहे, कुठे आहे दॅट डे बघायचं, इथं आहे, इथं आहे, इथं इथं. हे चुकलं, हे चुकलं. बाद फेरी बघा, बाद फेरी सुरू झाली की नाही? बघा 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 मी कसं सोडवतोय बघा मित्रमंडळी. हे बघा, टुडेचं काय करायचं असतं? दॅट डे. ठीक आहे, येस्टरडेचं द डे बिफोर असतं. हे चुकलं, हे चुकलं. आता ह्या दोन पैकीच उत्तर असणार आहे. ठीक आहे, कोण बनेगा ज्ञानपती, कोण बनेगा इन्स्पेक्टर, कोण बनेगा डेप्युटी कलेक्टर, कोण बनेगा करोडपती सारखं. ठीक आहे, आता आजकडे तर घ्यावंच लागणार आहे तुम्हाला. मालती पर्यंत घेतलंय, वाय बरोबर आहे. आता दोन वाक्यात गडबड काय झाली माहितीये का? हे बघा, इथे तुम्हाला यू म्हणजे मालते, मालतीसाठी घेतलं जाणार आहे शी, आणि हे आर साधा वर्तमान काळ, त्याचं काय करायचंय? साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ. शी नंतर काय आलं पाहिजे? वॉज. हा होकारार्थी बनवायचा आणि याचं काळ बनवायचं. म्हणजे कसं होणार आहे? शी वॉज नर्वस दॅट डे. मग कुठे आहे बघा? शी वॉज नर्वस दॅट डे. व्हाय वॉज शी नर्वस? इथे चुकलं, असं नाही यायला पाहिजे. वॉज इथं नको, हे पुढे आलं पाहिजे. इथं बरोबर आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपलं 3 बरोबर आहे. हे चुकले, हे बरोबर आलतं, पण व्हाय वॉज शी अब्सेंट परत क्वेश्चन मार्क तयार व्हावा लागला. ठीक आहे, म्हणून ते चुकलंय. मग तेच वाक्य बघा, व्हाय, मग इथून क्लॉज सुरू झालाय बघा. व्हाय शी वॉज नर्वस दॅट डे. त्या दिवशी ती का मालती तशी दुःखी होती असं आईने तिला विचारलं, माझ्या आईने विचारलं. ठीक आहे, चला जाऊया पुढे. समजलं तुम्हाला? चला, राज्यसेवा काय म्हणतो? राज्यसेवा 2019. चला, 55वा प्रश्न आहे मित्रांनो, 55 क्वेश्चन वाला, ए सिरीजचा. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. परत पहा, आयोगाची नीती जास्तीत जास्त क्वेश्चन कशी विचारले? क्वेश्चनवर येस नो टाइप क्वेश्चन आहे की नाही? इफ किंवा वेदर, इफच दिसतंय सगळीकडे. सॉरी. ठीक आहे, हे पहा, ह्याच्यामुळे काय घ्यायचं? आस्क्ड. ठीक आहे, आता टुडे टुमॉरो आहेत का बाबा? नाही आहेत. हा, विशचं काय येणार माहितीये का? WISHED, विश्ड. साध्या वर्तमान काळाचा काय होत असतो? साधा भूतकाळ. चला, द अकाउंटंट आस्क्ड द मॅन दॅट. चुकलं ना? दॅट वापरायचं नाही ना? आणखीन कुठं वापरले का दॅट? इथं पण वापरले दॅट, हे पण चुकलं. बाद फेरीवाले, बाद फेरी, बाद फेरी, 50-50 आन्सर ह्या दोघात दडलेला आहे. शोधूयात. द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ ही विशड टू ओपन अन अकाउंट. बरोबर आहे.
द अकाउंटंट आस्क्ड द मॅन इफ यू विश, यू म्हणजे तुम्ही कशाला चालला तिथं, तो डायलॉग आहे अकाउंटंट आणि त्या माणसाचा जो बँकेमध्ये खातं ओपन करायला गेलाय, म्हणून हा बाद फेरी उत्तर पर्याय क्रमांक आहे. द अकाउंटंट आस्क्ड द मॅन, अकाउंटंटने विचारलं त्या माणसाला की इफ, की त्याला इच्छा होती का खातं उघडायचं त्या बँकेमध्ये. हे उत्तर बरोबर आहे. इफ ही विश्ड टू ओपन अन अकाउंट. इथे फुल स्टॉप राहिले. ठीक आहे, चला लक्षात आलं कसं आहे. डूचा क्वेश्चन आहे, येस नो टाईप व्हर्बल क्वेश्चन आहे. क्वेश्चन असल्यामुळे आस्क्ड किंवा एन्क्वायर्ड ऑफ असतं. त्यामध्ये दॅट कंजंक्शन दिल्यामुळे इफच्या ऐवजी दॅट दिल्यामुळे दोन पर्याय आधीच बाद झाले, कट झाले. त्यामुळे उरले दोन. एकामध्ये ही विश्ड बरोबर दिलंय, एकामध्ये यू विश्ड दिल्यामुळे ते चुकलं. चला, 1 मार्काला हा झाला. परत तोच राज्यसेवेला मी म्हंटल ना, आता टेबल दिलेलं आहे तुम्हाला. 1 ते 3 मार्काला प्रश्न असतात. बघा कसे आहेत प्रश्न. हे पहा, चला सिंगल लाइनर आणि सोपा आहे, पण थोडा काठीने पातळी वाढवलेली ह्याला. ठीक आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 64 ए सिरीज मधला. ठीक आहे. ही सेड लेट अस लिव्ह द केस ऍट द स्टेशन. केस म्हणजे सूटकेस, ब्रीफ केस, काही पण केस, खोकं पण असू शकतं. ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ऍट द स्टेशन. हेच उत्तर बरोबर आहे. कसं आहे सांगतो तुम्हाला मित्रांनो. हे लेटला लेट येत नाही, टू लिव्ह येत नाही, टू लिव्ह येत नाही. आता याचं खरं उत्तर सांगू का मित्रांनो. खरं उत्तर आहे याचं असं, हे पहा. ही सजेस्टेड दॅट दे शुड लिव्ह द केस कुठं, ऍट द स्टेशन. बरोबर आहे. आता थोडं ऍडव्हान्स लेवलला जावं लागेल. राज्यसेवा आहे मित्रांनो, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनवणार आहे, राजपत्रित अधिकारी होणार आहेत तुम्ही, गॅझेटेड पोस्ट आहे. ही सजेस्टेड इथपर्यंत हा मेन क्लॉज असतो आणि दॅट इथून पुढचा जो असतो हा असतो सब ऑर्डिनेट क्लॉज. काय असतो हा? सब ऑर्डिनेट क्लॉज, एसबी क्लॉज. एसबी क्लॉजचे परत 2 प्रकार पडतात आणि इनडायरेक्ट स्पीच टॉपिक मधला पुढचा घटक जो असतो तो पूर्ण नाउन क्लॉज असतो, ऑब्जेक्ट ऑफ द मेन वर्ब. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये ही सजेस्टेड दॅट दे शुड लिव्ह द केस ऍट द स्टेशन. त्याने सूचना केली की बाबा ते ती केस जी आहे ती स्टेशनवरती सोडतील. मग काय केलं आपण, याचं हे असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे कुठलं सेंटेन्स आहे? कॉम्प्लेक्स मिश्र वाक्य. ज्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. पण आता या मिश्र वाक्याचं आपल्याला सिंपल सेंटेन्स करायचंय. कसं केलं माहितीये का? हे बघा, दॅट दे शुड लिव्ह, ह्या लिव्ह ला काय केलं माहितीये का? जिरण केलं. जिरण जिरण नॉन फायनाइट वर्ब असतं, हे नाम असतं, हे क्रियापद कधीच नसतं. तर ह्याचा वापर केला. नॉन फायनाइट वर्ब आहे ते. मग काय केलं बघा, ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ऍट द स्टेशन. हाच अर्थ याचा आहे. आणि फिरून प्रश्न उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि उत्तर आपलं हेच बरोबर आहे मित्रांनो. लेवल बघा कुठे आहे, राज्यसेवा आहे. तुम्हाला जिरण कळायला पाहिजे, तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कळायला पाहिजे, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, एवढं वास्ट नॉलेज आलं पाहिजे. आणि मग सिंगल लाइनर क्वेश्चन असून देखील थोडी काठीने पातळी वाढवली होती. पण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये की वर्ब आपण खूप डिटेल मध्ये 3 ते 4 तास सलग शिकणार, त्याच्यावरच्या आयोगाचे प्रश्न पण घेणार. चला आता पुढे जाऊयात. परत राज्यसेवा आहे बाबांनो. हे बघा, ठीक आहे, बघा खूप सोपा आहे. हा खूप सोपा आहे एकदम. 10 सेकंदात उत्तर. हे बघा, सांगू का? हो करार्थी वाक्य की नाही. आता ह्याचं काय करायचं माहिती का? हॅड बीन रायटिंग, फक्त एवढं चूज करा, हॅड बीन रायटिंग. आणि सेडला सेडच घ्यायचं. कधी घ्यायचं सेड? जेव्हा सेड नंतर ऑब्जेक्ट नसतं तेव्हा सेडला सेड ठेवू शकतो आणि कंजंक्शन दॅट 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 घेऊ शकतो आपण. पण आपल्याला उत्तर कोण शोधून देणार आहे? 10 सेकंदामध्ये उत्तर शोधून देणार आहे की बाबा कुठल्या वाक्यामध्ये हॅड बीन रायटिंग लिहिलेलं आहे. ही वॉज रायटिंगला ही वॉज रायटिंग येत नाही. ठीक आहे, ही वॉज रायटिंग येत नाही. ही हॅड रिटन, परफेक्ट पास्ट टेन्स केलाय. हा होतच नाही.
साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ करायचा, अपूर्ण वर्तमान काळाचा अपूर्ण भूतकाळ करायचा, पूर्ण वर्तमान काळाचा पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण वर्तमान काळाचा चालू पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ केला जातो आणि अपूर्ण भूतकाळाचा चालू पूर्ण भूतकाळ केला जातो. कंटिन्युअस पास्ट टेन्स इज कन्व्हर्टेड इनटू परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. हा तुमचा कन्सेप्ट आणि नॉलेज आहे आणि मग मार्क आहे. ठीक आहे. काय ही सेड दॅट ही हॅड बीन रायटिंग लेटर्स. फुल स्टॉप आयोग ठेवतच नाही शेवटी. ठीक आहे, आपण करूयात रिकरेक्शन, नो प्रॉब्लेम. चला परत इनडायरेक्ट स्पीच, परत आयोगाचा 3 मार्काला राज्यसेवा 2019 ला प्रश्न केले का कॅल्क्युलेट बघा. चला शोधूया. जेनी सेड, अरे बापरे 1 2 3 4 मल्टीलाइनर क्वेश्चन विचारला. आवा का वाढवला? मागाशीच सोपं होतं ना, हा अवघड टाकलं. किती अवघड आहे बघा. अवघड म्हणजे अवघड नाही, वेळ खाऊ, टाइम कन्झ्युमिंग. आम्हाला हेच टाइमच पुरत नाही, ही तुमची कंप्लेंट असते. ठीक आहे. चला एचं जे आहे ते इथं आहे, बीचं जे आहे ते सेकंडला आहे, ह्याचं आहे. ठीक आहे. आता टुमॉरो जर असेल का, तर टुमॉरोचं काय होतं माहितीये का, द नेक्स्ट डे. सिस पेन्सिल घ्या, किंवा द डे आफ्टर, डे आफ्टर असं व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्याचं काय होणार माहिती का, आरचं वेअर होणार, वेअर, बाकी बदल नाही. हा हे कांडचं काय होणार माहितीये का, कुडंट, कुडंट, कमचं कमच राहतं. ठीक आहे. आता हे डोंटचं काय होणार माहितीये का, हॅड नो, हॅड नो, हॅड 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 येणार, हॅड नो. ठीक आहे. आता आय विल फोन, आय विल फोनचं काय होणार माहितीये का, वुड किंवा शुड होतं त्यापैकी वुड होणार. आणि गेटचं काय होणार माहितीये का, गॉट, गॉट बॅक. झाले एवढेच तर बदल आहेत तुम्हाला करायचे. एक तर क्रियापदामध्ये बदल करायचे टेन्स मध्ये, आणि असे टुडे टुमॉरो येस्टरडे आले शब्द की त्याच्यामध्ये बदल करायचा. चला शोधूया प्रश्न काय बघूयात. आता आधी मला ब्ल्यू पेन घेऊ द्यात, कारण रेड पेनने आपण आन्सर्स टिक करतो. जेनी सेड दॅट हर पॅरेंट्स वेअर व्हेरी वेल. हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, बरोबर. आता आपल्याला खाली विचारलंय काय ते नंतर बघू आपण, पण हे विधान बरोबर आहे. शी सेड दॅट शी कुड नॉट, बरोबर आहे. टू द पार्टी, चुकलं, इथं वाक्य चुकलं, हे विधान चुकलं, हे विधान चुकलं. ठीक आहे. पुढचं, शी सेड दॅट शी हॅड नो मच फ्री टाइम, बरोबर आहे. हे बघा, हॅडचं हॅड आणि नो आणि मच फ्री टाइम केलं, हे पण विधान बरोबर आहे. आता पुढे बघा, शी सेड दॅट शी वुड फोन यू, हे बरोबर आहे इथं. ठीक आहे. पण आय, गेटच्या ऐवजी काय पाहिजे होतं इथं, गॉट पाहिजे होतं. मग हे विधान चुकलं इथं, हे विधान चुकलं. चूज, मला रेड पेन घेऊ द्या मित्रमंडळ. चला घेतला रेड पेन. शोधा. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन. फर्स्ट अँड सेकंड आर इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारायला लागला आयोग तुम्हाला. हे बघा, आता इनकरेक्ट कोण कोण आहे तुमचं, हे पहा. हे एक इनकरेक्ट आहे. ठीक आहे. आणि हे एक इनकरेक्ट आहे. म्हणजे उत्तर कुठलं कुठलं आहे तुमचं, 2 आणि 4. 2 आणि 4 कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 4. 2 आणि 4 हे चुकीचे आहेत, आणि हे बरोबर. बरोबर विचारलं असतं तर काय आलं असतं, 1 आणि 3 बरोबर आहेत. 1 आणि 3 तर दिलेलंच नाही ऑप्शन. प्रश्न पण पूर्ण वाचणं आवश्यक आहे. दिस इज अ टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन. सोपा आहे, पण एकाच ह्याच्यामध्ये 4 विधानं दिले ना तुम्हाला, म्हणून सांगतो तुम्हाला नॉलेज घ्यायला पाहिजे, स्पीड वाढवायला पाहिजे, PYQ सोडवायला पाहिजे, मग आपण यशापर्यंत पोहोचणार आहेत. मी तुम्हाला पोहोचवतो. चला, क्वेश्चन टॅग अविभाज्य भाग असतो. ठीक आहे. बघूयात आता क्वेश्चन टॅग. डिपार्टमेंटल PSI 2017चा प्रश्न आहे. काय आहे बघूया. 34. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हा सोपा असतो. दिलेलं वाक्य वाचा व्यवस्थित, होकारार्थी असेल तर टॅग निगेटिव्ह असतो. ठीक आहे. मग साध्या वर्तमान काळामध्ये डोंट किंवा डझंट, भूतकाळामध्ये साध्या डिडंट, कॅन असेल तर कांट, मे असेल तर मस्ट असेल तर मस्टंट. हे असे सगळे जे आहेत ते तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे. चला बघूया. 34वा प्रश्न आहे डिपार्टमेंटल 2017. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग और टॅग्स. वी मस्ट गो नाव. मस्टंट वी, हे पहा पॉझिटिव्ह आहे, मस्टंट आलेला आहे, बरोबर आहे हे विधान. म्हणजे ए विधान तर बरोबर आहे बाबा. ठीक आहे. आता बघा, यू आरंट लिव्हिंग, आरंट निगेटिव्ह आहे ना, मग इथं आरंट नको पाहिजे होतं. याच्याऐवजी काय पाहिजे होतं माहितीये का, आर यू पाहिजे होतं. मग हे विधान चुकलं, ह्याला रॉंग करू आपण. आता खाली बघा, यू कॅन ड्राईव्ह, तू कार चालू शकतो. कांट यू, तुला येत नाही का, बरोबर आहे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग ए विधान बरोबर आहे, सी विधान बरोबर आहे.
आपल्याला काय शोधायचं? करेक्टच. ए आणि सी पहिल्यातच उत्तर सापडलं आपल्याला. उत्तर पर्याय क्रमांक 1. बी सी नाहीये, सी नाहीये, काय नाही. तर ए आणि सी बरोबर आहे, बी चुकलेलं आहे, हे आपल्याला उत्तर मिळून गेलं. सोपा प्रश्न असतो, फुकटचे मार्क देऊन जातो आपल्याला. कधी तर काठीण्य पातळी वाढवतात. आता ग्रुप बी 2019 ला काय केलेलं आहे बघूया आपण. अरे बापरे, इथं आता काठीण्य पातळी थोडीशीच वाढवली. वाक्याची सुरुवात नन, नन म्हणजे निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह असेल तर टॅग हा पॉझिटिव्ह होतो. निगेटिव्ह असेल, हार्डली, नन, नथिंग असेल तर पॉझिटिव्ह टॅग करायचा. काळ कुठला आहे बघा, काळ सिंपल पास्ट. सिस पेन्सिल घ्यायची आणि लिहायचं. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असतं? डीड. मग बघा बरं, डीड आणि वी कुठे आहे? डीड आणि वी. हा आता बघा ना, गडबड गडबड गडबड. ही कुठली विभक्ती आहे? द्वितीय. हे दोन्ही काय झाले? बाद फेरीमध्ये गेले. ते उरले हे दोनच. हे कधी आलं असतं? वी न्यू द वे. वी न्यू द वे असतं तर डिडंट वी आलं असतं. मग उत्तर पर्याय क्रमांक हे पण बाद आहे. हे असं असतं तर आलं असतं. वी न्यू द वे असतं तर हे आलं. सोपं आहे की नाही? नॉलेज पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन टॅग राज्यसेवा 2019. हो, राज्यसेवेला पण येतो, पण काठीण्य पातळी थोडी वाढवली. सोपं पण वाढवली. हे शॉर्ट फॉर्म मध्ये जे आलेलं असत ना, हा शब्द असतो उड उड उड. ठीक आहे, हॅड नसतो, बेटर असतो पुढे तर हॅड आलं असतं. यू हॅड बेटर गो. मग आता शोधा तुम्हाला उडचं उडंट कुठं केलंय? 10 सेकंदात उत्तर भाई लोक. हे डिडंट येत नाही, हॅडंट येत नाही, डझंट येत नाही. हे हॅडंटला मुद्दाम दिलं होतं फसवायला तुम्हाला, पण लक्षात आलं पाहिजे रादर सोबत उड असतं कधी पण, हॅड नसतं. ठीक आहे, मग इथं काय दिलेलं आहे? युड. ठीक आहे, रादर सोबत उड असतं, हॅड नसतं. बेटर सोबत हॅड असतं. यू हॅड बेटर गो असं असतं तर बरोबर होतं. चला मिळाले मार्क राज्यसेवेचे पण. चला पुढे जाऊया मित्रांनो. असं सगळं डीप नॉलेज एकाच वेळेस नाही घेता येणार आपल्याला. आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. मित्रांनो, ऑफलाईनचा हाच कोर्स तुम्हाला ऍट एनी टाइम, एनी व्हेअर, एनी टाइम 24/7 ऍक्सेस असणार आहे तुम्हाला. तो आहे की तुम्ही डाउनलोड करायचा आहे रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन ऍप वरती. तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर स्वरूपामध्ये ऍट ऍक्च्युअल जे चालतं इथं तेच तुम्हाला व्यवस्थित बोर्डवरती एक्सप्लेनेशन येतं. ते सगळे संकल्पना घर बसल्या तुमच्या क्लिअर होतात. तुमचा इतर पैसा वाचेल, वेळ वाचेल. बरं, आपली 5-5.5 रेग्युलर ऑफलाईनची फीस असते. तुम्हाला ऑफर आहे मित्रांनो, फक्त 2100 रुपयामध्ये तुम्ही करू शकता. परीक्षा भुईमुख अध्यापन आहे. आता तुम्ही लक्षातच आलं. आणखीन 1-2 टॉपिक फ्री बघा आणि बुक करा, कोर्स बाय करा. घटक निहाय सराव परीक्षा. प्रत्येक घटकावर मी तुम्हाला 10 ते 15 प्रश्न लगेच स्क्रीनवरती सोडून घेणार आहे. हा सूर्यन हा जयद्रथ म्हणजे काय? आपण शिकवलेलं क्लासमध्ये आणि परीक्षा कसं विचारते बघा, मॅच होतंय की नाही. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ऍप वरतीच 20 प्रश्न त्याचे उत्तर लगेच देणार तुम्हाला, त्याचे अनालिसिस पण देणार मी तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर दर 3 टॉपिक झाले. आता उदाहरणार्थ पार्ट्स ऑफ स्पीच, काइंड्स ऑफ नाउन आणि काइंड्स ऑफ प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह झाला. 3-4 टॉपिक झाले की पहिली टेस्ट 50 प्रश्न सोडवायचे त्याच्यावर. ठीक आहे, परत 3 टॉपिक झाले, समजा वर्ब झाला, टेन्स झाला, युजेस ऑफ टेन्सेस झाला, परत लगेच 50 प्रश्नांची 60 प्रश्नांची एक टेस्ट सोडवायची. असं आपण काय करणार? घटकनिहाय सराव परीक्षा, म्हणजे विसरणारच नाही तुम्ही. ओकॅबलरीसाठी ईडीएम फ्रेजेस मागाशीचे जे आहेत त्याला पण व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला ऍप वरती देणार. काही तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये ओकॅब देणार नाही. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर तुम्ही 4 वेळेस पाहू शकता. ऑफलाईनचं लेक्चर एकदाच असतं, फीस 5,000 5,500 असते. इथे तुम्ही रिपीट पाहू शकता नाही समजलं तर. बरोबर आहे, बघा फायदा किती आहे. 4 वेळेस बघता येणार आहे लेक्चर. सराव परीक्षा शंका निरसन काहीच गरज नाही फोन करायची कोणाला, मी ऍप वरतीच घेणार. तुम्ही ऍप वरती तुम्ही शंका निरसन टाका तुम्ही तिथे. हा कोर्स खरेदी केल्यापासून 3 महिने व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि हेच शिक्षक म्हणजे मनोज पारडे स्वतः शिकवणार आहे, असिस्टंट वगैरे नाही. नाहीतर बऱ्याच ठिकाणी स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलं जातं आणि दुसरे टीचर वगैरे येऊन शिकवतात. नाही, मी स्वतःच पूर्ण लेक्चर तुमचं घेणार आहे. आपण पॉइंट ऑफ व्ह्यू कसा ठेवणार आहे? राज्यसेवा. ठीक आहे, राज्यसेवेचा अभ्यास कव्हर झाला की खालच्या ग्रुप बी, ग्रुप सी आणि सरळ सेवा तर इझी गोईंग मध्ये तुम्ही पास व्हाल. बरं, आपल्यापैकी काही जर युवक असतील, काही विद्यार्थी मित्र असतील, मैत्रिणी असतील, ते जर युपीएससीची तयारी करत असतील ना, तर 40 मार्काचं युपीएससीचं व्याकरण ह्याच्यात कव्हर होणार. बघा, तलाठी पासून ते युपीएससी पर्यंत. ठीक आहे,
आजच हा कोर्स जॉईन करायचा आहे, बुक करायचा आहे, परचेस करायचा आहे. ही ऑफर लिमिटेड आहे. 1 महिन्यानंतर कदाचित त्याची फीस 5,000 किंवा 5,200 किंवा 5,500 पण असेल. ठीक आहे. तर संधी दवडू नका मित्रांनो. आजच ऍप डाउनलोड करा. रयत प्रबोधिनी एज्युकेशन ऍप वरती तुम्हाला मिळून जाणार आहे. ह्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ह्याच्यात गेल्यावरती तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो इथेच थांबतो. मी आपली रजा घेतो. आय टेक युअर लिव्ह. ओके. आणि भेटूया पुढील लेक्चर मध्ये. असंच एखादं स्ट्रॅटेजी लेक्चर घेऊया. आणि कोर्स बुक केल्यानंतर तुम्हाला सगळे लेक्चर अगदी सिलेबस नुसार, त्या मार्काच्या टेबल नुसार तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच, ठीक आहे, काइंड्स ऑफ नाउन, त्याचे नंबर, जेंडर, प्रोनाउन, त्याचे 8-9 प्रकार आहेत. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे, त्याचे 10 प्रकार आहेत. वर्ब त्याचे उपप्रकार. वास्ट टॉपिक आहे. टेन्स 12. त्यानंतर टेन्स मध्ये तुम्ही फक्त 12 वाक्य बनवणार. पण मूड्स हा टॉपिक जो आहे ना, वाक्यांचे प्रकार, पोट प्रकार, त्याच्यामध्ये एका वाक्याचे 50 वाक्य बनवणार. यू डोंट बिलीव्ह. खरेदी करा कोर्स. कोर्स खूप चांगला आहे मित्रांनो. घर बसल्या तुम्ही करू शकणार आहे. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा पुढील लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅव अ ग्रेट टाइम अहेड. थँक्यू व्हेरी मच.